SIR बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी MIM पक्षाच्या वतीनं जनजागृती मोहीम राबवली जात आहे। आज देगलूर नाका भागात MIMचे नेते सय्यद मोईन फिरोज खान लाला, विरोधी पक्षनेते मसूद अहमद खान, गटनेते सय्यद मुजीब आणि माजी सभापती शमीम अब्दुल्ला यांच्या उपस्थितीत मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। या मोहिमेअंतर्गत SIR बाबत माहिती देणारे फ्लेक्स लावलेल्या रिक्षा शहरातील विविध भागात आणि परिसरात जाऊन नागरिकांना मतदान यादी पुनरावलोकन प्रक्रियेची माहिती दिली जाणार आहे। SIR प्रक्रियेत सहभागी होऊन संपूर्ण माहिती द्यावी असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले। या शुभारंभ प्रसंगी MIM पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जे SIR चालू आहे प्रक्रिया, त्यासाठी MIM पूर्ण ताकदीनं या ठिकाणी शहरामध्ये आपल्या परीने आपल्या पक्षाचे सन्माननीय सदस्य, नगरसेवक, कार्यकर्ते यांच्या वतीने आपल्याला माहीत आहे की आम्ही इथं हेल्प सेंटर म्हणून, मदत केंद्र म्हणून प्रत्येक प्रभागात आम्ही उभारणी केलेली आहे। आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो नांदेडवासियांना की आपण भियायचं काय कारण नाही। MIM पार्टी आपल्यासोबत आहे, अहोरात्र तुमच्यासोबत आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मदत केंद्र MIM पक्षाच्या उभारण्यात आलेलं आहे तिथं आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहे, सन्माननीय नगरसेवक, सदस्य आहे, त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधावा आणि SIR या यादीमध्ये आपल्या नाव समाविष्ट करण्यात यावा। यासाठी गेले अनेक दिवसापासून MIM परिश्रम घेत आहे। म्हणून काही लोकांमध्ये आताही संभ्रम निर्माण झालेला आहे। लोकांपर्यंत BLO पोचत नाही, लोकांपर्यंत काही मदत पोचत नाही, म्हणून अनेक लोकांनी या ठिकाणी पक्षाच्या कार्यालयावर येऊन अनेक लोकांनी तक्रार केली। त्यावेळेस MIMचे आमचे नेते मोईन साहेब, आमचे शमीम अब्दुल्ला साहेब, विरोधी पक्ष नेते मसूद अहमद खान साहेब, गटनेते सय्यद मुजीब साहेब आणि इतर नगरसेवक नासेर साहेब, ते सगळ्यांनी विचार करून आम्ही म्हणले की बाबा जनजागृती करण्यासाठी काय करावं लागते, तर आम्ही नांदेड शहरात हात रिक्षा त्याच्यावर आम्ही सगळे युनिट लावून प्रचार करून लोकांपर्यंत आमच्या भावना आणि जे SIR बद्दलची जे माहिती आहे ते पोहोचवण्याचं आम्ही काम करत आहे।